आज वटपौर्णिमा होती, तर आम्ही सर्व निघालो होतो वडाची पूजा करायला. आईंची वगैरे रेडी, आईची तयारी तुम्ही बघू शकता. आणि तिथे त्यांनी घरीही तयारी करून ठेवली होती पूजेची. आधी मी घरची छान माझी देवाची पूजा करून घेतली आज सकाळी. महादेवाची आणि माझ्या दत्ताचीही पूजा झाली होती. आणि पूजा वगैरे करून मी आज घरी खूप सारे फुलं निघाले होते मोगऱ्याचे. म्हणून म्हटलं आता त्याचा गजरा बनवा, कारण मला तर ही पूजा चालणार नव्हती. माझा 9वा महिना चालू झाल्यामुळे मला ना तर वडाची पूजा चालत ना फेऱ्या घालता येत. म्हणून मी हे सर्व आईसाठी करत होती. आणि त्यांना तसंही गजरा वगैरे लावायला खूप आवडते, तर त्यांच्यासाठी आज आणि आज नेमकं घरचे फुलंही भरपूर आले होते, कड्या होत्या छान, म्हणून त्यांच्यासाठी गजरा वगैरे बनवून घेतला. मी इथे त्यांची तयारी करून ठेवली होती, तोपर्यंत त्यांनी स्वयंपाक वगैरे केला. घरी या बाबांनी आज आंबे आणले होते पूजेसाठी, आणि ते गावरानी आंबे होते. ते इतके छान दिसत होते ना की मला आज कंट्रोलच नाही झालं. तसं तर मी जास्त आंबे नाही खाल्ले प्रेग्नन्सीमध्ये, पण आता 9व्या महिन्यामध्ये सगळं काही खाता येतं, म्हणून मी आंबा खाल्ला आणि तो खूप गोड होता. जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवण आवरून लगेच मी लागली होती तयारीला. चल, तशी तर पूजा चालत नाही, पण आईंची इच्छा होती की तू सोबत चल, काही नाही होत म्हणे. तरी मी त्यांच्यासोबत गेली, छान रेडी वगैरे होऊन गेली आणि आईने छान पूजा केली. तिथे एवढ्या लेडीज होत्या ना की मला व्हिडिओ काढणंही भारी झालं होतं. व्यवस्थित व्हिडिओ काढता नव्हता येत, तरी त्यामध्ये थोडं थोडं करून मी आईची व्हिडिओ काढत होती. आणि बरेचदा कोणीही मध्ये येत होतं. असा काहीसा माझा व्हिडिओ रेडी झाला होता. आणि आईंची इच्छा होती सोबत चालायची, पण त्या म्हणाल्या की तू फेऱ्या नको घालू, फक्त पूजा कर. मी पूजा वगैरे केली. उपवास तसाही मला चालणार नव्हता, फेराही चालणार नव्हता, म्हणून फक्त पूजा केली. आणि आईंनीही सर्व त्यांची वडाची फेऱ्या वगैरे घालून पूजा करून सर्वांना हळदी कुंकू देऊन ओटी वगैरे भरली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू